ज्या ताराच्या आवाजावर जगतीये तिच्या आवाजावर हक्क सांगायचा प्रयत्न करते ही मुलगी। पण मग भैरवीला कशाची भीती वाटत असेल? असं काय करताय? भैरवी कलाकार आहे, वजे घराण्याचा वारसा ती चालवतेय, त्यांचं नाव खूप मोठं आहे। अफवानं पटकन पसरतात समाजात, तेव्हा कोणी काही बोललं तर त्यांच्या नावाला गालबोट लागेल, त्यांचं नाव खराब होईल आणि त्यानंतर तिच्या करिअरवर, तिच्या लेकीच्या ताराच्या करिअरवर सुद्धा परिणाम होऊ शकतो, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं। म्हणून एक आई म्हणून, एक कलाकार म्हणून तिला भीती वाटणं स्वाभाविक आहे। मला तर असं सुद्धा वाटतंय की आता ताराने स्वतःच्या आवाजाची काळजी घ्यायला हवी, कारण ही पोरगी काही करू शकते। तिच्या आवाजाचं काहीतरी बरं वाईट करेल आणि तिचा आवाज माझा स्वतःचा आहे असा हक्क सांगेल। तिलोत्तमा, आय एम सॉरी, तुम्हाला नेहमीच माझं बोलणं खूप रूढ वाटतं, पण हे सत्य आहे। थोडा विचार करा ना, हिचा आवाज जर का खरंच एवढा चांगला असता, ही गायिका असती, तर इथे आपल्याकडे ही आणि हिचा भाऊ काम करत असते? नाही हो। या लोकांच्या ना आयुष्यात चाकरी लिहिलेली असते, हेच असतं त्यांच्या नशिबात। खरं सांगू, ती काम सुद्धा जरा बरंच करत असेल म्हणून भैरवी हिला सोडत नसेल, पण भैरवी हाडाची कलाकार आहे। मला नाही वाटत की या पोरीचा जर का आवाज चांगला असता तर तिने हिचं टॅलेंट दाबलं असतं। कलेची जाण आहे तिला, कोणी काहीही बोलतं आणि आपण विश्वास ठेवतो। प्लीज, बरं ते जाऊ द्या, या पोरीने काय वाटेल ते केलं तरी माझं काहीही म्हणणं नाहीये। फक्त माझ्या सारंगच्या आयुष्यात हिने काही वाईट केलं ना तर गाठ माझ्याशी आहे। सारंग, तू सावलीला गायला बोलवलं त्याचाच विचार करतोयस का? हो वहिनी, खरं तर मी पण तोच विचार करत होते की सावली गाते हा विचार जालिंदर निंबाळकर यांच्या मनात आलाच कसा? नाही म्हणजे तुला काही कल्पना होती का याची? माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे। मग हे चित्र कोण स्पष्ट करेल? सावली, फक्त आणि फक्त सावली सांगू शकते। मग तू बोलशील तिच्याशी, कारण ती तुझ्याशी खोटं नाही बोलणार। विचारतो मी तिला। वहिनी, दादा कुठे? आले नाही ते अजून। नाही म्हणजे आले होते, पण परत एका कामासाठी गेलेत ते बाहेर। नेहमी असंच उशीर करतो का? नेहमी असा उशीर होत नाही, पण कधी कधी कामाचा व्याप असतो किंवा काही टेन्शन असतं तेव्हा होत असतो त्यांना उशीर। आणि त्यात आता आई चिडल्यात त्यांच्यावर, त्यामुळे आज नक्कीच उशीर होईल। एक विचारू? दादा तुला सगळं सांगतो ना? हो, म्हणजे नवरा बायको जेवढं बोलणं होतं तेवढं होतंच। अशी कुठली गोष्ट आहे का जी मला माहिती नाहीये किंवा मला सांगितली नाहीये त्याने? सारंग, एक वेळ ते मला नाही सांगणार, पण तुला न सांगता राहणार नाही। त्यामुळे मला नाही वाटत अशी कुठली गोष्ट असेल जी तुला माहिती नाही। काय झालं? आवाज गेला? नाही, मला माहिती आहे आवाज आहे। अशी चपराक बसली ना कानाखाली का आवाज निघायची हिंमतच नाही का? काय बोललो होतो मी? जगन्नाथच्या नादी लागायचं नाही। जगन्नाथच्या काठीत आवाज नाही पण वार होतो, आणि असा होतो की अर्र झाला नाही का वार? जगन्नाथ, मी सोडणार नाहीये तुला। सोडू पण नको, जगन्नाथ सोडण्यासारखी चीजच नाहीये। हलका निघायचं का? की निघण्याआधी तुलाही दोन प्रेमाचे शब्द बोलायचे, बोलून घे। ये निघूया ना? नाही, निघायलाच हवं, कारण आपण गेल्यानंतर इथलं वातावरण आणखी खराब होणार आहे। भैरवी वझे यापुढे आमच्या विरोधात जाताना जरा सांभाळून।
आपल्या विरोधात आपला कोण शत्रू उभा आहे याचा तरी जरा विचार कर. आता फक्त हे पोस्टर जाळलंय, पण आता लवकरच तुझा हा खोटा अहंकार सुद्धा जळून राख होणार आहे. कळलं? काय करताय तुम्ही? एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी शपथ घ्यायला लावताय मला? माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे सावली. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे किंवा खात्री करून घ्यायची की तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस. बस. तू, तारा, भैरवी वजे, गाणं त्याचा काय संबंध आहे? विठ्ठलाने ना प्रत्येकाच्या मनात सूर दिला, श्रद्धेनं त्याची आळवणी करायला. आणि तुम्हाला माहिती आहे ना, विठुराया नेहमी माझी परीक्षा बघत असतो, यावेळी सुद्धा बघतोय तो. आणि सारंग सर, विठ्ठलाने वजे घराण्याला सुरांनी गौरवलंय म्हणून मी रमते तिथे. सत्य काय आहे सावली? सत्य